विषय मला अशा सांगतात चांगले श्रेष्ठ तुमच्या न्यू ब्लॉग सोबत आज आपण डबल ब्लॉग स्टार्ट करतात। सकाळच्या वेळेस सावधान घ्यायचं 20 मिनिटं घ्यायचं। आजची तारीख 17 तारीख घ्यायचं। आज आहेच विसर्जन घ्यायचं गणपती बाप्पाचा। पण गाईस मी रात्रभर काही झोपलोच नाही सुद्धा डोळ्यात किती तरी झोप आहे। आता झोपलो जायच मग विशेष नाही मग सकाळचे दुपारचे 1-2 वाजेपर्यंत झोपू। मग आता प्लॅन असा आहे का बघू आता झोपायचं पण बाहेरचा मोसम झाला सकाळचा एकदम ढगाळ एक नंबर झाला। मी गाईस मागच्या ब्लॉगमध्ये लगेच एंड केला तो मी आता एक नवीन ब्लॉग स्टार्ट करूया। आता दाखवतो तुम्हाला बाहेर काय बाहेर झालं इस मोसम तुम्ही एकदा बघा ढग बघा एक नंबर झालं या तुम्हाला दाखवतो। यावेळेस ढग बघा मस्त वेळेस काय बाहेर झालं मोसम गाईस ढग बघा सुंदर असं एक मोसम झाले बघू शकता गाईस खूपच सुंदर झाले। इथून गाईस ढग बघा कसं आले एक नंबर गाईस झाले। तर चलायच ना वाटतं पुढे गाईस ढग बघा खिडकीतून गाईस ढग बघा एकदम मस्त वेळेस काय बाहेर दिसतं मला ढग सुंदर असायचं ढग दिसतात जेव्हा गाईस काय बाहेर दिसते सकाळला खाली क्लायमेट बघा एक नंबर गाईस झाले। गाईस काय बोलून फायदाच नाही ढग काय भारी गाईस वरचे बघा एकच नंबर आहे काय वाटते बघा वाटतं बघू शकता यावेळेस ढग बघा कसं आले एक नंबर गाईस बघा डोंगर सकाळला खाली एक नंबर गाईस दिसते हात ढग बघा गाईस कसं आले एकदम गोल्डन वाटते गाईस बघू शकता। बाकीचं गाईस एकदम नॉर्मल आहे पण गाईस गोल्डन एकदम गाईस अलगच काहीच कलर यायचा हाच हार बघा गाईस अजून म्हणजे हायता हा म्हणजे फुलांना गाईस कोंबली नाही दगा तर गाईस 2 दिवस होतील 2 का 3 दिवस होतील गाईस बघा अजून हायता हाच आहे बघायला ना फुलं गाईची कोंबली नाही बघू शकता बहुतेक ना हार काय अजून नीट गाईस कोंबलं नाही अरे म्हणजे कोंबलत चांगली गोष्ट गाईस गाईस चेंज करायला लागतील हार आता आज तर चेंज करू हार म्हणजे गाईस हार आहे जास्त आहे चांगली गोष्ट आहे पूरा एकदम खतरनाक गाईस मला तो भरपूर हार तेच भरपूर मला आवडला गाईस हार सुंदर गाईस दिसते जिथे मला मूर्ती सुद्धा आहे एक नंबर दिसते का एकदम गाईस सुंदर मूर्ती दिसते बघा ना या हाराच्या मध्ये एक नंबर दिसते फुला बघा डिझाईन एक नंबर केली एक गाईचा पण शॉर्ट व्हिडिओ काढले ते बघायला भेटेल आजच भेटायला एक टाइम आजच टाकणार आहे ती व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ। तर चलायच तो पुढे गाईस बुजते सकाळचे 6:30 बुज कंप्लीट 6:30 झालं याचा 7:30 झाले कावलं कसं वर टांगे सकाळला खालचेच त्यामुळे सकाळला खाली पक्ष्यांचे आवाज येतात मस्त बारी पक्ष्यांचा आवाज ऐकायला भेटते मस्त कावला कोंबड्या हा तेच आता काही चालू झोपायला चाललो आता भरपूर काही झोप आले आता झोपलो त्यावेळेस मी नंतर काही उठणारच नाही गाईस मग अंगण काही एकदम आलस राहिलं थोडी 2-3 तास काही झोपतो मग गाईस तुम्हाला डबल एकदाच भेटतो आंघोळ बिंघोळ करून मस्त आपण द्यायच्या वेळेस पाया पडून नंतर आताच तुम्हाला वाटतोच पुढे डायरेक्ट बघ काय भारी मोसम झाले एकच नंबर काहीच झाले आता लाईक तुम्हाला वाटतोच नंतर डायरेक्ट भेटतो काय माहिती नाही लवकर उठलो तरीच बरं आहे 11:30 वाजेपर्यंत उठलो तरी बरं आहे बघायचं कितीला उठीन म्हणून मी केला आता पहिला ब्लॉग स्टार्ट करून ठेवून द्या लेट उठलं तर काही टेन्शन नाही घ्यायचं तर चलाच वाटतं पुढे
आता वाजता दुपारचे 2 वाजता लगेच 25 मिनिटं आहेत लगेच मी उठलो 12:30 उठलो तेव्हा म्हणजे काय आंघोळ नंतर झाली आरती होता झालेली होती. मी काय जाऊ दे आता काय आरती जाऊ दे आता काही शूट केला काय भेटणार नाही. तर चला तुम्हाला दाखवते जेवायला काय काय होतं तुम्ही बघा एकदा. हा तेच जेवायला होतं बटाण्याची भाजी होती आणि भेंड्यांची भाजी होती आणि अजून कुठली भाजी मस्त डाळ भात होता पापड लोणचा. आता मला जेवण झालेलं आहे. आता तुम्हाला एक भेटतोय पुढे चला. आता आपण आपल्या गणपती बाप्पाचा थोड्याच विसर्जन करण्यासाठी पण इतका वाईट वाटत नाही गणपती बाप्पा 10 दिवस कसे गेले काय माहिती नाही. असे एकदम वाटलेच नाही 10 दिवस गणपती बाप्पा होतं एकदम औषध हा 5-6 दिवस हा वाटत होतं. म्हणजे जाऊ द्या आता गणपती बाप्पा जातील आपल्या थोडेच एकदम घंट्यातून आपण काढू काहीच गणपती बाप्पाला म्हणजे आणि लगेच नव्हतेच विसर्जन करण्यासाठी काहीच. आता तुम्हाला दाखवतो काही सुंदर काहीच मूर्ती दिसते. अजून काहीच हार घालते तो सुद्धा एक नंबर सुंदर आहे. मी मला दाखवतो या यो गाईच अजून एक हार आहे ना एक नंबर दिसते बघा. हार एकच नंबर दिसते बघा. बघायला ना मूर्ती एक नंबर दिसते बघा. हार एक नंबर दिसतो बोलून फायदाच नाही. तर चलाच तो वाटतो पुढे. आता पूजा घेऊया फटाफट. पूजा घेऊन झाल्या तुम्हाला भेटतो. मी शूट करणार आहे पूजा सुद्धा पाठ खूप भारी मला भेटेल काहीच पुढं पाठ बघायला. तर चलाच तुम्हाला एक पूजाकडे एक बसतो मग तुम्हाला एक भेटतो. ओम केशवाय नमः की ओम माधवाय नमः की ओम नारायणाय नमः की. आता काय इथे पाणी सोडता मी सांगितलं करायचो. ओम गोविंद नमः विष्णु नमः श्री नमः वामन नमः श्री नमः ऋषिकेश नमः पादव नमः दामोदर नमः संकर्ष नमः वासुदेव नमः पद्म नमः अनंत नमः कुशुत नमः अध्यक्ष नमः नरसिंह नमः अच्युत नमः जन नमः गोविंद नमः हरि नमः श्री कृष्णाय नमः. हरे कृष्ण अक्षर व्हायला तांदूळ फुलवा 5 साईडला हात जोड. सर्व मंगले शिवे सर्व साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते. श्री महागणपती नमः श्री गुरुवे नमः सरस्वती नमः वेदपुरुष नमः वेदपुरुष नमः ईश्वर नमः कुलदेवता स्थान नमः वासुदेव सत्यपुत्र नमः उमामेश्वर नमः माता पितृभ्यो नमः कापितृ नमः देवगणा देवगणा सर्वे नमः सर्वे नमः. पुन्हा झालं कोण आशीर्वाद. श्री हजोड श्री महाभगवतो विष्णुराजेश विष्णुराजेश परंपराजेश अष्टब्रह्मण द्वितीयपरार्धे विष्णुपती वराहपती वनस्तरी आस्तिवंतरे युगप्रवर्ते कलियुगे कली प्रथमचरणे जम्बूद्वीपे भरतवर्षे भरतखंडे दक्षिणानुयोगे शालन संवत 1946 विक्रम संवत 2080 शुक्लपक्षे भाद्रपद मासे क्षेत्रतारका नक्षत्रे द्वितीय योगे मीन राशी मंगळवारी 17/9/2024 हा. त्याला लावायचं असं ते बघ ते का कलशमुखी विष्णू कंठेचा समर्थिता मुळे तत्र मातृगुणा स्मृता कुक्षेत्र सागर सर्व सुंदरा ऋग्वेद समूह हिरणकरणा अगदी सहित सर्व कलश समर्थिता अद्रगायत्री सावित्री शांती पुष्टी करता आयुध देवपूजा दुर्गा निष्ठा गंगे जन्म गोदेवारी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलस्फुरम सन्निधे कुरु. त्याला हळद फुल वाय फुल घे इथे तीर्थवर या इथून जी आता समय येत ना समयला काय कर
समय ना त्याला समयला काय पुढे बा खालती खालती बा शुभम करतो कल्याणामा आरोग्य सुरू चतुर्बुद्धी विनाशाय दीपज्योती नमस्ते इथे बोला. ओम श्री कृष्ण पुष्पा मी समर्पयामि देवा ते आणि जास्मिन जास्मिन लाल नाही का हा जाईल खालती राहते पुष्पा मी समर्पयामि ओम गणेशा नमः सगळं दुःख धूपम समर्पयामि ओम गणेशा नमः दीपम समर्पयामि देवा बघ ओम उत्तर पक्षाने समर्पया हस्तपक्षाने समर्पया करुदम चंदनम समर्पयामि देवाच्या हाताला आणि अंगाला काय कर मेन हळद कुंकू असं काय करायचं तिरतंय ना हे थोडंसं द्यायला लागणार खाली समज अख्या अंगाला वर बसून खाल्लं दुर्वा आहे ना हा बघा दुर्वा घे तो दुर्वा जुडी घे दुर्याची आणि दुर्व्याची जुडी त्याला काय कर आणि असं असं हे एकवीस म्हणले सांभाळ देवची सांभाळ हात जोड माल्या दिन माल्या दिन प्रभो माहिती पूजा ते पुष्पांनी प्रदोनात करविंजन बोकली शुभई चित्रपत्री कार्य परमेश्वरम निर्माण पुष्पा मी समर्पयामि ती फुलं पुष्कळ आहेत ना इथे पुष्कळ पुष्कळ थोडीशी त्याला बोलून त्याचा आता ठेवा पडतं हळद कुंकू दिसतात हळद कुंकू दिसतात या सगळ्या घरातले या सगळे त्याला पादव पुण्याने गणपतीच्या पायाला अर्पण करा थोडस थोडस श्री विनायक जालू पुण्याने गणपती डोक्याला अर्पण करा डोक्यावर बापू आहे ना पुन्हानी छातीला अर्पण करा छातीला परत डोक्याला मग छातीला हेरे महिना कटी पुन्हानी कमरेला अर्पण करा कमरेला कांदूर सुतानामा नांबी पुन्हामी बेंबीला अर्पण करा लंबूदनामा उदरम पुन्हानी पोटाला अर्पण करा पोटाला गौरी सुतानामा स्तनू पुन्हानी छातीला अर्पण करा गण नायकामा हृदय पुन्हानी गणपतीच्या हृदयाला अर्पण करा छातीला चूल करणारा कंठ पुन्हानी गळ्याला अर्पण करा गळ्याला गणपती स्कंद करा स्कंदू पुन्हानी गणपती दोन्ही खांद्याला अर्पण करा पाच असताना हस्ताने पुन्हानी गणपती चारही हाताला अर्पण करा गज वक्रम वक्रम पुन्हानी गणपती सोंडेला अर्पण करा सोंडेला नामा लहान पुन्हा गणपती कपाळाला अर्पण करा सोंडेनंतर कपाळ सर्वेश्वर नामा शिरम पुन्हा गणपती डोक्याला अर्पण करा आणि आता असं करा दोन असं घ्या श्री गणेशाय नमः सर्वांग पूजनामि निवेद आहे ना पाणी घ्या
याचा हे पाणी आता हातामध्ये पाणी 3 वेळा पाणी सोडायचं. तो घे हात भर थोडा 2 चमचे घे. 3 चमचे घे. ओम सहनावतु सहन संग्रह त्याची शिणा होते समज तू महाविदिशा वहे. ओम शांती शांती शांती. पाणी सोड. देवाचा हे बांधा का हे बांधा. काय शेवटी चुकणार तो माणूस असतो, देव कधी चुकत नाही. बरोबर. जे काय चुकी झाली आमची या दिवसामध्ये ती मान्य करून घ्या आणि जे काय पूजन झालं आमच्याकडून तेही मान्य करून घ्या. आणि देवाकडून जे काय मागत असेल धन दौलत संपत्ती म्हणजे मुलं, संपत्ती म्हणजे पैसा, जे काय असेल ते विद्यार्थ्यांना विद्या काही जे असेल ते आपल्याला मागायचं आहे. ओम आ ब्राह्मण ब्रह्मवर्चसी जायताम अस्मिन् राष्ट्रे राजनेशय शिरो महारथो जायताम ध्रुंदी धेनुरोढा निर्माण शक्ती परंदी योर्षा जिष्णुथेष्टा सभेय विवाशी मानस्य विरो जायताम निकामे पर्जन्य वर्षतु फल न्यून अर्चितपर्यंता इव क्षेम कल्पताम समानी व आकृती समाना हृदयानि वा समान मस्तो मनो यथाव श्वासदे सर्वे सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया सर्वे बालानि पश्यन्तु मा कच्चित् दुःखमभूयात्. साष्टांगनमने माझे गौरीपुत्र विनायका भक्तीने स्मरता नित्यायु कामार्थ साधती. प्रथम नाव वक्रतुंड, दुसरे एकदंते, तिसरे कृत्य पिंगाक्षे, चौथे गजवक्रते, 5वे श्री लंबोदर, 6वे विकटनावते, 7वे विघ्नरंध्र, 8वे धुणवते, 9वे श्री बादंद्र, 10वे श्री विवेक, 11वा गणपती, 12वा गजन्न, देव निवासी 12, 3 संध्या मणिनर, विघ्नमिती निशी त्याला प्रभू सिद्धी दे. विद्यार्थी विद्या, धनाधन, पुत्रापुत्र, मोक्षार्थमगती. जगता गणपती स्वतः 6 वाजता फळ, 1 वर्षाचा पूर्ण मिळते. नारदा निरचित होते श्रीधराने महाराज फित पतंजले. श्री गणेशाय तुम्ही अर्थ करा. ओम गणेशाय नमः. तिथी विष्णु वारो नक्षत्रम विष्णुरेवशी योगश्च करणं चैव विष्णुमय जगत. सिद्धनगर प्रीत्यर्थ पंचोक्षरी उत्तर पूजनम मूर्ती विसर्जन करिष्ये. शालेय संबंधी 1980 विक्रम संबंध 2080 शुक्ल पक्षे भाद्रपद मासे क्षेत्रतारका नक्षत्रे द्वितीय शूल योगे विष्टी नक्षत्रे विष्टी करणे मीन राशी मंगळवारी 17/9/2024 हा. या अंतुदेवगण सर्वे पूजा मादाय पार्थिवम इष्टकाम प्रसिद्धार्थ पुनरागमंच अवाहित देवता विसर्जनामी. देवाचा हात जोडा का देवाला हात जोडा. हा तेच आता गणपती पालिकेचा पण आरती होता काही वेळेस आपल्या घरात लाटची म्हणजे आरती असणार वेळेस आपण 10 दिवस केली आरती. आजची म्हणजे आपली लाटची आरती असणार आहे. आता आपण तिथे नैवेद्य विसर्जन तिथे आपली आरती हो पण घरात आपली एक लाटची आरती होईल. आता मग आरती अड्याक भेटतो या.
गाईज हा ब्लॉगच नाही आपल्याकडे भरपूर मोठा असणारा मला तेच मोठा असताना म्हणजे सकाळी गाईज मी 4-5 मिनिटात शूट केला. आता गाईज झालेला आहे 10-15 मिनिटात आताच मी शूट केले. मला तेच भरपूर गाईज मोठा ब्लॉग आहे म्हणून मी लास्टपर्यंत नक्कीच बघा. लास्टला खूप भारी तुम्हाला काही काय बघायला भेटेल. विसर्जन कसं करू आपण ते पण मला गाईज बघायला भेटेल. पण गाईज थोडा वाईट वाटते गणपती बाप्पा डबल 1 वर्षाचं आपल्याला वेट करायला लागेल गणपती बाप्पाचा दिवस बघण्यासाठी आणि खूप वाईट वाटते थोडंसं वाईट वाटते. तर चला म्हणतो आता लगेच संध्याकाळी 5 झालं लगेच 55 मिनिटं झाले आणि बघू आता किती वाजता काढायचं घ्यायचं गणपती बाप्पा. आता तुम्हाला दाखवून काही सगळा. तर चला म्हणतो पुढे. हा तेच फायनली बघू शकता गाईज. आता एक फायनली आपण मूर्ती द्यायचं हलवलेलं म्हणजे मूर्ती बाडीचे बोलेल तुमच्या आरती तारीखेला तुम्ही मूर्ती मिंदास हलवा. गाईज पूर्ण आपण घर फिरवता गोष्ट गणपती बाप्पा गाईज आपण वरती सुद्धा घेऊन गेलो आणि वरती ठेवला. होऊ शकतं गणपती बाप्पाला किती काही सुंदर मूर्ती आहे. आता थोड्याच गणपती बाप्पाचं विसर्जन सुद्धा होईल. वाईट वाटते गाईज भरपूर. बघा आता आपण खालती सुद्धा त्याला आणल्या गाईज गणपती बाप्पाला भरपूर काहीच वाईट वाटते. आता 10 दिवस आपण फुल मजा केली. आता डबल 1 वर्षाने घरी येईल आपला बाप्पा लाडका. आणि मग खालती ठेवला आणि मस्त खालती मस्त रांगोली मस्त काढले. बघू शकता मूर्ती मस्त काही दिसते सुंदर अशी खालती ठेवली. आता आपण खालती थोडीशी पूजा करू म्हणजे पाया पडून घेऊ. मग आपण मला निघायचं मग विसर्जन करण्यासाठी निघायचं आपल्याला काहीच. बघू शकता सुंदर अशी काहीच मूर्ती आहे. आता आपल्याला 1 वर्षानंतर अशीच मूर्ती आपल्याला बघायला भेटेल. बघू आम्ही डीजे हा ठेवले बघू गाडीत एकदम फुल आवाज डीजेचा करणार आहे आम्ही आणि जाणार आहे. तर चला तुम्ही वाटतं पुढे. बाप्पा मोरया बाप्पा मोरया बाप्पा मोरया बाप्पा मोरया गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोरया सिद्धीचा अधिपती गणेशाय मोरया एकदंत वक्रतुंड गरुडपुत्र मोरया श्वास तुझाच रे देवा गणपती बाप्पा मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया मोरया चिंतामणी मोरया 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 चिंतामणी मोरया काय माहिती हा आगे बढ़ महादेवासी एक वर
हा तेच आपण फायनली पोचले आपल्या विसर्जन करायची तिथे काही जाऊन फायनली पोचलेलं काहीच गणपती आपल्याला खालती उतरव आणि खालती उतरून काहीच आरती उतरायच करणार आपण. आता पहिला आपण मूर्ती खालती उतरव आणि मस्त रांगोळी काढू आणि मस्त इथं ठेवायचं आपली गणपती बाप्पाची मूर्ती आणि मग गायच आरती लावायच सुरुवात करूया या गायच. आताच फायनली आरती उदय झालेली आता फायनली आले ती वेळ आलेली आहे आपल्या गाईज गणपती बाप्पाला बाय बाय खायला आता विसर्जन करूया गाईज गणपती बाप्पाला. खूप म्हणजे गाईज खूप वाईट वाटते. आता थोडं मग विसर्जन करणार गाईज. आता आपली आरती उदय झालेली आहे. लास्ट आरती होती ती झाली ऑलमोस्ट गाईज
काळोख सुद्धा झालेलं होतं ऑलमोस्ट. तर चला तुम्हाला वाटतोय पुढे खूपच काहीच वाईट वाटते. हा तेच पण टाईम आले गेस तो आपल्याला गणपती बाप्पा बाय बाय करायचा आणि गणपती बाप्पा पुन्हा काही आपल्याला 1 वर्षाने काहीच भेटणार बघू शकता. आता बाहेर गेच आपण लगेच विसर्जन करण्यासाठी गेच आम्ही ते सेफ्टीचं थोडा काही सेफ्टी ठेवलेलं काहीच दोन्ही काही आपल्या दादा आणि त्यांना काहीच पावता होता काही शेती आणि मोठी माणसं होतं काही झाड जवळ आणि खोल आहे पाणी जास्त पण आहे खोल आहे एकदम पण कमी नाही आहे थोडा काहीच खोल इतकाच बोली कोणी काहीच काही प्रयत्न ना करू. चला यावेळेस गणपती बाप्पा पाठ बघू शकते फक्त पाठच आहे आणि पाठावर थोडी माती आहे आणि त्याचं म्हणजे थोडे काही पैसे आणणं बघू शकतं फक्त पाठच राहिला काही मूर्ती नाही यायचं तर पुन्हा यायचं पाठावर काही 1 वर्षानंतर काहीच मूर्ती भेटली आपल्याला बघण्यासाठी काहीच. तर तुम्हाला एक भेटतोयच घरी गेला डायरेक्ट. चला या फायनली काहीच पोचले वरती आणि काहीच पाठ थोडा वजन सुद्धा आहेत आणि काहीच मातीत सुद्धा काहीच फक्त आणि काहीच गणपती बाप्पा तुम्ही बघायला काहीच नेताना काहीच गणपती बाप्पा होता पण आता काहीच पाठ मखरीन ठेवू काहीच पाठाला. चला या काहीच फायनली काहीच मी मखरीन ठेवलेला बघू शकता पाठ आणि मकर सुद्धा एकदम सुंदर अशी दिसते बघू शकता. तर चला ते वाटतं पुढे हा तेच तुम्ही काहीच बोलता काय रात्रीचे काहीच कुठं आले तर काहीच मी चालू काहीच आत्ता काहीच सोडण्यासाठी काही स्टेशन काहीच आता काहीच उद्या काहीच क्रिशाची आणि दिदीची काहीच दिदीच कॉलेज आणि क्रिशाची काहीच उद्या शाळा यायच तिथे आता 8ची ट्रेन आता वाजता 7:30 वाजता आता आपण येऊ काहीच आता स्टेशन काहीच आपण ड्रॉप करून येऊ काहीच आता तर याव आपण जाऊया फटाफट काहीच मला गेलं डायरेक्ट भेटतो काहीच आता रात्र काहीच खूपच झाले पण 8ची ट्रेन आहे उद्या कॉलेजला जाणं खूप म्हणजे गरजेचं आहे ठेवून काहीच होता चालूच होता पण आता सोडण्यासाठी आता आपण पोहोचूच काही प्लॅटफॉर्म या तर या तुम्हाला दाखवतो पुढचा. हा तेच तुम्हाला एकदा दाखवायला काहीच ब्लॉगमध्ये काही रस्ता काय एकदम खराब आहे एकदम म्हणजे एकदम रस्ता खराब आहे तर रस्ता एकदम भारी होणार आहे याच्यानंतरच रस्ता भारी होणार थोडा रस्त्याचा नंतर काम चालू करायला वाटतं मग तिथं काहीच पाणी किती काहीच भरले आता आम्ही काही गाडीने काहीच फुल एकदम ऑफ रोडिंग करत पोचले इथं तिकीट करायजवळ इथून तिकडेच आत्ता घेतील तिकीट आणि इथून राहतील तिथे उभे राहतील मग ट्रेनचा वेट करतील थोडी काही मला ट्रेन वाटतं लेट होणार वाटतं 10-15 मिनिट लेट होणार वाटतं ट्रेन वाटते मला 8 बघा इथेच आपण आता सोडले निघाला वेळेस आपण घरी जाण्यासाठी बघू शकतो रस्ता मग बोललोच नाही इतकं खराब आहे ना बोलून माहीतच नाही याच्यानंतर रस्ता भारी होणार तिकडे बिल्डिंग आहे भरपूर काहीच तर चलाच ते वाटतं पुढे. तेच बघते मखर काही सुंदर आहे पण काहीच आपला काही गणपती बाप्पा नाही देऊ शकता मखरीमध्ये भक्त काहीच पाठच आहे बघू शकता माती आहे आणि थोडा काहीच प्रसाद आहे बघू शकता आणि याची कंठी आहे बाकीचं आहे तसं काहीच आपण काहीच अगरबत्ती एक लावल्या तर चलायचं वाटतं पुढे. हा तेच मला माहिती घ्यायचं हा ब्लॉग असणार घ्यायचं भरपूर घ्यायचं मोठा होणार घ्यायचं आपला म्हणून काहीच मी इथेच घ्यायचं ब्लॉगला अँड करतो. तुम्हाला आवडला चॅनल लाईक चॅनल गाईज प्लीज काय चॅनलला सबस्क्राईब द्या करून गाईज प्लीज काय चॅनलला सबस्क्राईब द्या करून मी हेच प्रयत्न केले गाईज 10 दिवस गाईज ब्लॉग टाकण्याचा मी टाकले होतं गाईज 10 मी प्लीज काय चॅनलला सबस्क्राईब करा नुसतं बघू नका ब्लॉग आवडत असतील लाईकसुद्धा करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून जा. इतका वेळ बाय बाय.